कोट्यावधीचा निधी हा देत असतो, पण प्रश्न हाच पडत असतो का हा निधी जातो कुठे? आदिवासी समाजाच्या पाड्यांसाठी, प्रत्येकासाठी, डिजिटलसाठी शासन कोट्यावधीचा निधी देत असतो. ज्ञानगंगा ही घरोघरी पोहोचावी ह्यासाठी शासन प्रयत्न करत असतं. पण खरंच हा प्रश्न पडतो, हीच ज्ञानगंगा आहे का? इथे आल्यानंतर आपण बघू शकतात ही एक बघायला गेलं तर पाण्याचा हा प्रवाह आहे. पाणी बघितल्यानंतर सुद्धा एक भीती वाटते आणि ही चिमुकली मुलं आहेत, बघू शकतात का माझ्या आजूबाजूला अनेक ही मुलं आहेत. ही घाणेघर गावापासून भोपोली गावामध्ये जात असतात. काही मुलं आश्रमशाळेची आहेत, काही मुलं विद्यालयामध्ये जात असतात. 5वीची आहेत, 1लीची आहेत, 10वीची आहेत. खरंच शिक्षणाची आवड असल्यामुळे पुढे जाऊन आपलं नाव करायचंय, गावाचं नाव करायचं, आईवडिलांचं नाव करायचंय म्हणून शिक्षणासाठी धडपड करत असतात आणि अक्षरशः पावसामध्ये जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करत असतात. आपण बाजूलाच बघितलं तर हे म्हणावं लाकडाचं आहे. पावसाळ्यामध्ये ह्याला पाणी लागतं, त्याच्यामुळे तिकडचा भाग हा चिकट होत असतो आणि त्याच्यानंतर कदाचित पाय घसरल्यानंतर अनुचित प्रकार घडला तर जिम्मेदार कोण? त्याच्यानंतरच शासन जागं होतं आणि त्याच्यानंतरच पाहणी करण्यासाठी येतं आणि त्याच्यानंतर सांगतो हा निधी तो निधी. मग त्याच्या अगोदरच तुम्ही निधी का देत नाही आणि त्याच्यावरच उपाययोजना का करत नाहीत? म्हणजे काहीतरी दुर्घटना होण्याची शासन वाट बघतं का? आताच आपण बघितलं मध्यंतरी पालघर जिल्ह्यामध्ये असे व्हिडिओ अनेक सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शासनाला जाग येते. म्हणजे खेडोपाड्यामध्ये परिस्थिती काय आहे ती शासनाला माहितीच नाहीये. फक्त रस्ते पण आपण बघतो रस्ते खरंच आहेत, रस्ते आहेत की खड्डे आहेत असा प्रश्न पडत असतो आणि गावखेड्यांची पण वस्तुस्थिती हीच आपल्याला बघायला मिळते. खरंच हे चिमुकल्यांचा एक आक्रोश आहे, त्यांच्या मनात आहे का खरंच एखादा ब्रिज किंवा इथे काही चांगलं झालं तर आमचा प्रवास हा नीट होईल. आणि आपण बघायला गेलो तर शाळा ही 10 वाजता असते आणि त्याच्यानंतर 5 वाजता ही सुटते. खरंच आपण भिजलेल्या कपड्यांमध्ये अर्धा तास 1 तास पण राहू शकत नाही आणि ही मुलं सकाळी 9 किंवा 9:30ला घरातून निघत असतील आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये जात असतील तेव्हा ते खरंच पूर्ण दिवस कपड्यावर राहत असतील. अक्षरशः 4 ते 5 वाजता कपडे सुकायची वेळ येते आणि परत परिस्थिती तीच असते. म्हणजे बघायला गेलं तर ह्या गोष्टीमध्ये कदाचित विविध आजारही होऊ शकतात. मुली सुद्धा आहेत, लहान मुले आहेत, ह्याची जिम्मेदारी कोण घेणार? म्हणजे शासनाला ह्याचं काहीच पडलेलं नाही. एकंदरीत हेच दिसत आहे. ह्या चिमुकल्याची तरी मागणी आहे आणि ह्या मागणीला खरंच शासनाने एक द्यावं का ह्या ठिकाणी जे लाकडाचं पूल काढून ह्या ठिकाणी एक भक्कम आणि मजबूत पूल इथे राहावं अशीच इथली विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर बघूया आता ही मागणी पूर्ण होते का? नाव काय तुझं? माझे नाव ममता संतोष डबके, राहणार गाणेघर, मालकरीपाडा. माझे शाळेचे नाव श्रीमती के.जे. जोगानी हायस्कूल. मी अवघ्या 6 वर्षापासून या साकावावरून येत आहे. तरी पावसाळ्यात तारेवरची कसरत करीत आहे. सुमारे 150 मुलं या साकावरून जीव धोक्यात घालून येत आहेत. तू आता कितवीला आहे? 10वी. मग तुझी शासनाकडे काय मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे की आमचा पूल लवकरात लवकर बांधून द्यावा. तू 10वीला आहे, मग तुझ्यासोबत अजून लहान मुलं कितवीची आहेत येत असतात? 5वी, 1ली, 2री, 3री. म्हणजे हे सर्व तुम्ही सारखेच जात असतात? हो. मग तुम्ही जेव्हा ह्या लाकडावरून जात असता तेव्हा तुला भीती वाटते की नाही? हो, भीती वाटते, पण काही करू शिकायला तर जायचंच आहे. कपडे भिजलेले असतात? हो. मग तसेच जाऊन ना वर्गामध्ये बसते? हो. घरातून कपडे सुके घालून येते, त्याच्यानंतर ह्या ओढ्यावर आल्यानंतर तुझे कपडे कितपर्यंत भिजतात? कमरेपर्यंत भिजतात. कमरेपर्यंत भिजतात. आणि नंतर मग पाऊस जास्त असल्यावर तुम्हाला कोण सोडायला येतं का? हो, बाबा, मम्मी, कोणी पण येतं. कोणतरी येतं किंवा मग घ्यायला. पण मग नंतर सुटल्यानंतर तुम्ही त्यांना अगोदर सांगितलेलं असतं का ह्या टायमाला तुम्ही या असं? नाही, एकाच दिवशी येतात तर नाही येतात, आम्हीच जातो. ओके. म्हणजे जेव्हा पाऊस जास्त असेल तेव्हा आई वडील तुम्हाला घ्यायला येतात? हो. मी 10वीला आहे. 10वीला आहे. किती किलोमीटरवरून तू शाळेमध्ये जाते? 5 किलोमीटरवरून शाळेमध्ये जाते. काय बोलणार, शासनाकडे काय मागणी आहे तुझी? आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्हाला पूल बनवून द्या. किती वर्षापासून तू ह्या पुलावरून जाते? झाली असतील 7-8 वर्षे. 7-8 वर्ष झालेली आहेत. कितवीला आहे तू? 6वी. 6वीला आहे. गावाचं नाव काय तुझ्या? घाणेघर. घाणेघर. काय बोलणार, तू रोज ह्या पुलावरून जात असते? हो. तुला भीती नाही वाटत? वाटते, पण शिकायचं आहे. हो. मग तुला वाटतं का ह्या ठिकाणी चांगला पूल व्हावा? हो. म्हणजे पूल झाला तर तुझे कपडे पण भिजणार नाही आणि तुझं चांगलं होईल. पावसामध्ये तुझे वह्या पुस्तकं पण भिजत असतील ना? हो. आपल्यासोबत भोपोलीचे सरपंच आहेत आणि आपण आता भोपोलीच्या वेशीवरतीच आहोत.
परिस्थिती बघितल्यानंतर अक्षरशः खरंच अंगावर एक काटा येतो. काही विद्यार्थी जीव मुठीत घेऊन कसा प्रवास करत असतील. तर ह्या घटनेसंदर्भात आपल्यासोबत सरपंचच आहेत, त्यांनाच विचारूया का ह्या घटनेसंदर्भात. प्रथम तुमचं नाव काय? माझं महेंद्र पाटील, ग्रुप ग्रामपंचायत भोपोली घाणेघर, येथील मी सरपंच आहे, लोकनियुक्त सरपंच. काय बोलणार, म्हणजे तुम्हाला निवडून किती वर्ष झाली? मला 2.5 वर्ष झाली. हां. माझा एकच ध्येय आहे का जर याच्या अगोदरचे सरपंच किंवा लोकप्रतिनिधीने रस्ता किंवा हे ब्रिज बनवलं नाही, माझं स्वप्न एकच आहे का या मुलांना दर्जेदार शिक्षण शासन देतो तर माझी पण आम्हाला तसे आपल्या प्रशिक्षणात सांगतात का मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं. तर माझा एकच ध्येय आहे का ही मुलं शिकून काहीतरी मोठी व्हावीत आणि हे ब्रिज झाला आणि रस्ता झाला तर इथल्या मुलांची प्रगती 100% गाव आदिवासी समाजाची आहेत. आणि इथला रस्ता ब्रिज मी वारंवार पाठपुरावा करतो आहे मॅडम, पण मग अजून काही दखल घेतलेली नाही. आपण आता आल्यानंतरच आपण बघितली पायवाट सारखी दिसते, ते पायवाटेवरून मुलं येत असतात. मग खरंच म्हणजे अक्षरशः चिखल तुडवत ही मुलं येतात आणि त्याच्यानंतर हा प्रवास केला जातो. हा जो तुम्ही पूल बांधलेला आहे, हा पूल किती वर्षापासून आहे? दरवर्षी बनवायला लागतो. पावसाळा आला ना का दरवर्षी हे वाहून तुटतात, म्हणजे कुजतात आणि पुन्हा बनवायला लागतात. ह्याची कसं तुम्ही कधीपासूनच प्रोसिजर सुरू करता ह्याची? याची आम्ही जून महिन्याला सुरुवात झाली का याची सुरुवात करायला लागतो. गेल्या वर्षी छान बनवलेला, यावर्षी काय झालं लोक पण कामाला जिकडे तिकडे गेले आणि अवकाळी पाऊस पण लवकर. त्याच्यामुळे आमचं हे चांगलं नाही, त्या सुसज्ज बांधून देतो आम्ही, त्याच्यात मुलांचे पाय घसरू नयेत असं. हे सिमेंटचे पोल आहेत, हे सिमेंटचे पोल आत किती गाडलेले आहेत? 3 फूट गाडलेले आहेत. 3 फूट गाडलेले आहेत. अंदाजे किती वर्ष मुलांचा संघर्ष सुरू आहे? हा मॅडम सांगतोय का आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ते हा रस्ता आमचा म्हणजे ग्रामपंचायत पालघरला जाण्यासाठी, विक्रमगडला जाण्या इतर कामासाठी रुग्ण पण या डोलीतून आणतात, पण मी नसतोय म्हणून त्याचे फोटो व्हिडिओ अपलोड होत नाहीत. म्हणजे एकंदरीत बघता फक्त विद्यार्थ्यांचा जीव मुठीत नाही, ग्रामस्थापासून सगळेजण सर्वजणांचा. स्त्रियांची तर एकदम बिकट अवस्था असते इथे, उतरून जायला त्यांना म्हणजे ते फोटो पण टाकू शकत नाही अशी अवस्था असते. आणि दरवर्षी मी JCB फिरवून हा रस्ता थोडा क्लिअर करून घेतोय. आणि ते डोंगर भाग असल्यामुळे कसं खचतोय आणि धुवून जातोय. बघायला गेलं तर आत्ताच आपण बघितली लहान लहान चिमुकली मुले आहेत, म्हणजे येत असतात अनुचित, म्हणजे साप असत, पावसाळ्याचा दिवस आहे, भरपूर इकडे साप असतात. म्हणजे 7-8 वर्षाची गोष्ट सांगतो. एका गणपत मालकरी म्हणून होते पालक, त्यांची मुलगी म्हणजे प्रवास करतानाच सर्पदोषने ऑफ झालेली. ती घटना जुनी आहे, पण आता जरी शासनाला जाग येऊन आणि लोकप्रतिनिधीने काय माझ्यासाठी बनवत नाही, सर्व समाजासाठी बनवण्यासाठी मी प्रयत्न करतो. मग त्याच्यानंतर ही सोशल मीडियावर न्यूज गेल्यानंतर कोणीतरी शासनाचे लोक आलेले का? काय हो, काल बोडरे म्हणून अभियंता पंचायत समितीमधून पाठवलेला शिव साहेबांनी, प्रकल्प मॅडमने वगैरे. तर त्यांनी सांगितलं आता तात्पुरता आम्हाला अंबुरे साहेब म्हणतात अभियंता बांधकाम विभागाचे, का तुम्हाला लोखंडी 10 लाखापर्यंत निधी मंजूर. माझं असं मत आहे का सर्व ग्रामस्थ एवढे भरपूर इकडे ते शेतकरी पण आहेत, एकदम मजबूत पूल झाला, लोखंडी पूल आम्हाला आता देणार ना, आम्हाला गाजर दाखवणार, तर तसं होता कामाने आम्हाला डायरेक्ट मजबूत पूल बांधून द्या, आमची एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला काल आश्वासन दिलं की एक तात्पुरती हे करतो, पण तुम्हाला तात्पुरती मलमपट्टी न पाहता ठोस उपाययोजना काहीतरी. हे चांगल्या प्रकारचे दर्जेदार, जसं शिक्षण मी शासन देतं तसं दर्जेदार आम्हाला ब्रिज बांधावं, चांगल्या ठेकेदारला द्या. आमची अपेक्षा एवढा का आम्ही इथे उभे राहून मजबूत करून घेऊ, हे आमची जबाबदारी आहे. मग तुम्हाला काय त्याला उत्तर दिलं त्यांनी? त्याच्यानंतर काय सांगितलं? त्यांनी सांगितलं का बघा सरपंच साहेब, तुम्ही हे याच्यातून तुम्ही आता हे करून घ्या, मुलांचे असं जीव धोक्यात घालू नका, त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. पण आम्हाला डिसेंबरपर्यंत आम्हाला हे ब्रिज आपण इस्टिमेट अंदाजपत्रक म्हणून दिलेले आहेत. मी जनता दरबारमध्ये प्रश्न मांडला, खासदार दरबारमध्ये प्रश्न मांडले, मी वारंवार अधिकाऱ्यांना भेटलो, का सांगितलं का कधी होणार, त्यांचे ग्रँड नाही. आता ग्रँड नाही तर आता शासनाकडे तुम्ही मागणी करा, तुम्हीच शासन प्रशासन. म्हणजे तुम्ही सरपंच झाल्यापासून ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा करतात? हो, मी जेव्हा पालघरला जातो किंवा बांधकाम विभागाकडे जातो त्यांना वारंवार सांगत असतो. म्हणजे एकंदरीत हेच आहे का झोपी गेलेलं शासन आहे ते कोणत्या तरी गोष्टीची वाट बघते का, त्याच्यानंतर जागा होणार आहे का? कारण तुम्ही म्हणजे तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे लोकांच्या हितासाठी, तुम्ही त्यांच्यासाठी बघतात आहेत, पण शासन वरतून काहीच काम करत नाही हे दिसतंय. संपूर्ण गाव माझं ना डोंगराळ किनारीला आहे आणि जंगलात आहेत, 14 पाडे आहेत.
मी 13च सांगितले, एक हां. नवीन पाडा आत्ताच झाला, हां. तो प्रोसिडिंगला घेतला. पण एकूण 14 पाडे आहेत आणि अंदाजे लोकसंख्या किती असू शकते? 2350 आहे 2350 आहे. एवढी लोकसंख्या आणि आहे. 100% गाव आदिवासी समाजाचे आदिवासी आहे. वारली समाजाचे आहे. आपल्यासोबत भोपोली विद्यालयाचे शिक्षक आहेत. आत्ताच बघितलं का मुलांना सोडण्यासाठी खरंच शिक्षकांना यावं लागतं. म्हणजे किती आपण बोलू शकतो ना का खरंच स्वातंत्र्य मिळून सुद्धा ही अवस्था असेल आणि एवढा शासन कोट्यावधीचा निधी देत असून सुद्धा ही अवस्था बिकट आहे. तर ह्याचं म्हणजे काय म्हणावं, एक आश्चर्य म्हणावं की काय म्हणावं? सर काय बोलणार तुम्ही? आमचं विद्यालय हे 5वी ते 10वीपर्यंत आहे. हां. आणि बरीचशी मुलं ही घाणेघर ते भोपोली अपडाऊन करतात आणि त्यामध्ये पावसाळ्यात तर खूपच तारेवरची कसरत आहे. ह्या अशा पुलावरती ते येतात आणि जीव धोक्यात घेऊन आणि अगदी वेळेवर शाळेमध्ये येतात. 10 वाजता शाळा असते, 10 ते 4. तर 10च्या अगोदर ही मुले शाळेमध्ये हजर असतात. आणि विशेष म्हणजे एवढी गरीब परिस्थिती असूनही मुलं कधीही घरी राहत नाहीत. वेळच्या वेळी ती शाळेत हजर असतात. आणि पूर परिस्थितीमध्ये अतिवृष्टी असल्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा आम्ही स्वतः या मुलांना सोडण्यासाठी इथपर्यंत येत असतो. अदरवाईज 5 माड ह्या भागामध्ये सुद्धा त्या मोरीवरून पाणी जात असताना तिकडे सुद्धा आम्ही सोडायला मुलांना जात असतो. सर बघायला गेलं तर पाणी आत्ता तर पाऊस कालपासून थोडीशी विश्रांती घेतलेली आहे, त्याच्यामुळे पाणी कमी आहे. पण पाणी हे पूर्ण झाल्यानंतर मुलांच्या कुठेतरी सुट्ट्या होतात का? म्हणजे विद्यार्थी शाळेत येत नाही का? नाही येतात ना. येतात. म्हणजे हो. एवढं पाणी असून सुद्धा नाही. विद्यार्थी तारेवरची कसरत येतात. म्हणजे ते हो. शाळेला सुट्टी मारत नाही. नाही. पण सर मग त्यावेळेस खरंच त्यांच्या खांद्यावरती एक दप्तराचं ओझं असतं, परत भिजलेले असतात, त्या अवस्थेतच ते शिक्षण घेत असतात. हो. म्हणजे खरंच खेड्यातल्या मुलांमध्ये सुद्धा शिकण्याची एक हो. आवड आहे. एकंदरीत हेच बघायला मिळतं. मुलांमध्ये शिकण्याची जिद्द खूपच आहे. ही मुलं कधीही कितीही पाऊस असू देत तरी अतिवृष्टी असली तरीसुद्धा ही मुलं घरात राहत नाहीत, ती शाळेमध्ये येत असतात. तुम्ही एक शिक्षक असून तुम्ही शासनाला काय एक आव्हान करणार आहे? शासनाकडे एवढीच अपेक्षा की ह्या मुलांसाठी हा पूल चांगला झालाच पाहिजे असं माझं तरी मत आहे. खरंच ह्या लाकडावरून मुलं कसे जात असतील हे चढल्यानंतरच समजतंय. अक्षरशः अंगाला एक भीती वाटते, काटे संचारतात की पाय एखादा घसरला, तोल गेला तर आपण बघू शकतात पाण्याचा प्रवाह कसा आहे. आता तर प्रवाह कमी आहे कारण कालपासून पाऊस कमी पडतोय. म्हणून जर पाण्याचा प्रवाह जोरात आला आणि एखादं काही अनुचित प्रकार घडला तर खरंच एक भीतीसुद्धा वाटते. आणि तसंच बघायला गेलं तर मुलं ही तिकडनं आल्यानंतर चिखलातून येत असतात. आणि आता बघा ह्या ठिकाणी हा चिखल आहे, त्याच्यानंतर चिखलावर पाय घसरण्याची खरंच आपल्याला एक भीतीसारखी वाटते. आणि हे लाकूड असल्यामुळे इथे पूर्ण मळी जमा झालेली आहे आणि हा चिकटसारखा झालेला आहे. आणि मुलं जातात तेव्हा मुलांना काही समजत नाही, ते ह्याच्यावरून किंवा त्याच्यावरून पाय हे करून जात असतील. आणि दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणी आपण बघतो का तार लावलेली आहे आणि हे 4 लाकडं आहेत. म्हणजे अक्षरशः ह्या लाकडावरून ही मुलं जात आहेत. म्हणजे मुलांना म्हणजे असं वाटतं का मुलांमध्ये शिक्षणाची किती आवड आहे. तसं सरांनी सांगितलं, कितीही अतिवृष्टी असो, कितीही पाऊस असो, तरी मुलं जीव धोक्यामध्ये घालून त्या शाळेमध्ये जात असतात. मग खरंच त्या मुलांनाच एक सॅल्यूट करावं असं वाटतं, कारण त्यांच्यामध्ये किती जिद्द आहे. खरोखरच त्या गावातील घाणेघर गावातील एखादा मुलगा काहीतरी उंच शिखर गाठेल हे निश्चितच आहे. कारण जीव मुठीत धरून हा प्रवास केला जातो, त्याच्यावरूनच त्या विद्यार्थ्यांमध्ये किती जिद्द आहे हेच दिसते. तसंच बघायला गेलं तर आपण बघू शकतात हे लाकूड आहे. हे लाकूड ह्या पावसामध्ये राहील, पण कदाचित पुढच्या पावसामध्ये हे लाकूड वाहून गेलं तर शासनाने ह्याच पावसामध्ये एक शासनाला कळकळीची विनंती आहे का ह्याच्यामध्येच काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण जर पुढच्या पावसामध्ये हे लाकूड पडलं तर इथल्या ग्रामस्थांना, इथल्या सरपंचांना खरंच एक तारेवरची कसरत करून ह्या ठिकाणी काहीतरी मजबूत बांधायला लागेल. कारण आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी हे लाकूड हे केलेलं आहे आणि ह्या लाकडाच्यामुळे पाणीही अडलं जातं आणि त्याच्यानंतर पाऊस भरल्यानंतर इथे प्रवाह पाण्याचा जास्त येईल आणि त्याच्यामुळेच हे पाणी इथे भरतं. आणि त्याच्यामुळे आता फोटो काही बघितले, अक्षरशः इथले शेतकरी, विद्यार्थीच नाही, इथले ग्रामस्थ शेतकरी सुद्धा जीव मुठीत धरून इथून जात असतात. तसंच बघायला गेलं तर अक्षरशः प्रेग्नेंट लेडी असतात, त्यासुद्धा महिला इथून जात असतील. म्हणजे खरंच
आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं का देशाला स्वातंत्र्य होऊन सुद्धा खेडोपाड्यामध्ये अशी वस्तुस्थिती आपल्याला बघायला मिळते. शासनाने खरंच जागं व्हायला पाहिजे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावामधून लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार हे गावाच्या हितासाठी गावाच्या विकासासाठी निवडून दिले जातात. मग पालघरमधले आमदार खासदार आहेत कुठे? त्यांना जाग येते की नाही? का शासन झोपी गेलेलं आहे? त्यांना कधी जाग येईल? का त्यांची पोळी भाजण्यामध्ये हे व्यस्त आहेत? आपण म्हणतो का आत्ताची पिढी ही पुढच्याचं भवितव्य आहे, पण आत्ताचीच पिढी ही असं संकटातून प्रवास करत असेल मग पुढची पिढी कशी घडेल असाही प्रश्न पडतोय. मग इथल्या आमदारांनी आवाज उठवला तरच काहीतरी होऊ शकतं, कारण लोक हे त्यांच्या सोयीसाठीच निवडून दिले जातात. खरंच एक आनंदाची गोष्ट आहे का इथले सरपंच आहेत ते पाठपुरावा करतच आहेत आणि त्यांना ह्या पाठपुराव्याला नक्की यश येईल ह्याच्यामध्ये काही कमी नाही आहे. पण खरंच दुसऱ्या लोकांनी पण ह्याच्यासाठी एकत्र येऊन एकजुटीने जर हे केलं तर नक्की विजय हा निश्चितच आहे. आणि विद्यार्थ्यांच्या पुढील पिढीसाठी हे एक इथे पूल होणे गरजेचे आहे, हीच शासनाला विनंती आहे. ह्या पायवाटेवरून इथले विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ चिखल तुडवत अक्षरशः पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल होतो आणि चिखलामध्ये त्यांच्या चपला रुततात. तशा चपला हातामध्ये घेऊन येथील विद्यार्थी हे भोपोली येथील आश्रमशाळा महाविद्यालयामध्ये जात असतात. तारेवरची कसरत करत आपण आता बघितलेल्या पुलावरून जात असतात. येथील ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी शासनाकडे कळकळीची विनंती केली आहे की आम्हाला आमचा प्रवास सुखकर व्हावा, ह्यासाठी आम्हाला मजबूत असा पूल तयार करून द्यावा, जेणेकरून पुढे भविष्यात आमचा प्रवास हा सुखकर होईल, अशी शासनाला येथील ग्रामस्थांनी कळकळीची विनंती केली आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, भोपोली.